गोंदियात 4 दिवसांच्या विश्रांतीनंतर दुपारपासून जोरदार पाऊस धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा। आता शेती कामांना वेग येणार। उकाड्यापासून त्रस्त नागरिकांना पावसामुळे मोठा दिलासा। मुसळधार पावसामुळे वेंगुर्ले सावंतवाडी तालुक्यांचा संपर्क तुटला। होडावडा पुलावर पाणी साचलं। तळवडे होडावडे गावातील शेतांमध्ये पाणी शिरल्याने शेतीचं नुकसान। वाशिमच्या मालेगाव तालुक्यात मुसळधार पावसामुळे काटेपूर्णा नदीला मोठा पूर। पुलावर पाणी आल्याने कुत्तरडोह गावाचा संपर्क तुटला। 4 ते 5 दिवस बाहेरील संपर्क होणार नसल्याचा अंदाज। अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यातील पारस परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस। रात्री 3 तर सकाळी 7 वाजेपर्यंत सलग पाऊस। लोकांचे शेती आणि संसारोपयोगी साहित्य वाहून गेलं। बीडच्या कोथाळा गावातील सरस्वती नदीला पूर। काल रात्रीच्या मुसळधार पावसामुळे माजलगाव परिसरात सर्व नदी नाले दुथडी भरून वाहू लागले। जनजीवन विस्कळीत। जालन्याच्या परतूर तालुक्यात मुसळधार पाऊस। अंगलगाव शेलगाव आणि परिसरातील ढगफुटी सदृश्य पाऊस। कस्तुरा नदीला पूर। कोकणात मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय। 27 जुलैपर्यंत कोकणात मुसळधार पावसाचा इशारा। कोकणात आज ऑरेंज अलर्ट। वर्ध्यात 8 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा पावसाला सुरुवात। अमरावती अकोला यवतमाळ जिल्ह्यातही बरसल्या पावसाच्या सरी। पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा। कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला। राधानगरी धरण क्षेत्रातही पावसाची उघडे। पाऊस कमी झाल्याने राधानगरी धरणाचे सर्व्हिस गेट बंद। गेल्या 33 दिवसात सर्व्हिस गेटमधून 9 टीएमसी पाण्याचा विसर्ग। राधानगरी धरण 92% भरलं। वाशिम जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी। पावसामुळे शेतकरी वर्गाला मोठा दिलासा। सोयाबीन तूर मुगासारख्या खरीप पिकांना पावसामुळे नवसंजीवनी मिळणार। वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात 2 वेळेस मुसळधार पावसाची हजेरी। नदीकाठच्या गावांमध्ये पूर परिस्थिती। अनेक गावातील शेती पाण्याखाली। पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। जालन्याच्या मंठा तालुक्यातील तळणी परिसरात मुसळधार पाऊस। मुसळधार पावसामुळे नद्या नाल्यांना पूरच। अनेक ठिकाणी पाणी साचल्याने पिकं पाण्याखाली, तर शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। चिपळूणच्या सवत्सडा धबधब्यावर पर्यटकांची गर्दी। परशुराम घाटाच्या पायथ्याचा धबधबा सौंदर्याने खुलला। पावसाचा जोर कमी असल्यामुळे पर्यटकांची गर्दी। अकोल्यात गेल्या 8 दिवसांनंतर पावसाची हजेरी। तापमान 35 अंश सेल्सिअसवर पोहोचलं। पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा। चिपळूण कराड मार्गावरील कुंभारली घाटात दरड कोसळली। घाट माथ्यावर पडणाऱ्या मुसळधार पावसाचा परिणाम। डोंगरातील मोठ्या मातीचा भाग रस्त्यावर। वाशिमच्या पैनगंगा नदीला पूर आल्याने नदीकाठच्या अनेक भागांमध्ये शेतात घरामध्ये पुराचं पाणी शिरलं। रिसोडच्या शेलूखटचे वाकत भागात पूर। अकोल्याच्या तेल्हारामधील लेंढी नाल्याला पूर। पुरात 17 वर्षीय युवक वाहून गेला। शेतातून घरी जाताना गाडी घसरल्याने पाण्यात वाहून गेला तरुण। जळगावच्या भुसावळमधील हतनूर धरणाचे 2 दरवाजे अर्ध्या मीटरने उघडले। 942 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू। पाणलोट क्षेत्रात 199 मिलीमीटर पावसाची नोंद। बीडच्या माजलगाव पाटोदा गेवराई अंबाजोगाई परळीसह अनेक भागात मुसळधार पावसाची हजेरी। पावसामुळे शेतीच्या कामांना वेग। पावसामुळे बळीराजा सुखावला। जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यात 10 ते 15 दिवसांपासून पावसाची दांडी। दुबार पेरणीचं शेतकऱ्यांवर संकट। धुळ्यात कांद्याला योग्य भाव मिळत नसल्यानं शेतकरी आक्रमक। शेतकऱ्यांकडून कांद्याची साठवणूक, कांद्याला भाव वाढवून देण्याची शेतकऱ्यांची मागणी। अमरावतीच्या भातकुली तालुक्यात सोयाबीनवर हुमणी अळीचा प्रादुर्भाव। कृषी कर्मचारी शेतावर पाहणी करत नसल्याचा आरोप। संतप्त शेतकऱ्यांकडून कृषी कार्यालयात रमी पत्ते घेऊन जात संताप व्यक्त। तातडीने पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी। अमरावतीत सोयाबीन पीक पिवळं पडलं असल्याचं कृषी विभागाचं मत। सोयाबीन पिवळं पडत असल्याने शेतकरी धास्तावले। उत्पादनात घट होण्याची शक्यता। कांद्याच्या बाजारभावावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारचा वारंवार हस्तक्षेप। बांगलादेश सौदी अरेबियात भारतीय कांद्याची निर्यात बंद। लासलगावात कांद्याच्या दरात रोज चढ उतार। लांजा तालुक्यातील माचाळ पर्यटन क्षेत्राच्या ठिकाणी पोलीस तपासणी नाके उभारणार। माचाळ महाबळेश्वर नंतरचे सर्वात उंच ठिकाण। पर्यटकांची हुल्लडबाजी वाढली। पोलीस करणार तपासणी। कोल्हापूरच्या राधानगरीतल्या भोगावती नदीपात्रात भरधाव कार कोसळली।
कुडतरी ते करंजफेन मार्गावर कार नदीपात्रात कोसळली। अरुंद रस्त्यावर चालकाचं नियंत्रण सुटल्यानं कार थेट नदीपात्रात। साताऱ्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कृषी मंत्री कोकाटेंविरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाचं आंदोलन। रस्त्यावर बसून पत्ते खेळत कार्यकर्त्यांकडून निषेध व्यक्त। मंत्री कोकाटेंनी विधानसभेची गरिमा मलिन केल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये इंदोर हैदराबाद महामार्गाच्या बाधित शेतकऱ्यांचं आंदोलन। आंदोलनावेळी आमदार चंद्रकांत पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। साताऱ्याच्या महाबळेश्वरमधील वेण्णालेक ते लिंगमळा रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य। रस्त्यावर खड्डे पडल्यानं वाहन चालकांची मोठी कसरत। ठाकरेंच्या शिवसेनेकडून खड्ड्यात झाड लावून निषेध। रस्ता दुरुस्त करा अन्यथा तीव्र आंदोलन करू, ठाकरेंच्या शिवसेनेचा इशारा। वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील वाकद गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था, दुरुस्तीची मागणी करूनही दुर्लक्ष केल्यानं वाशिम जिल्हा परिषदेसमोर मुंडण आंदोलन। आश्रमशाळेतील शिक्षक भरती रद्द करण्याची मागणी उपोषणकर्त्यांची आमदार हिरामण खोसकर आणि मनसे नेते दिनकर पाटील यांनी भेट घेतली। आंदोलकांची अचानक तब्येत बिघडली आणि आंदोलकांचा उपचार घेण्यास नकार। जळगाव जिल्हा परिषदेच्या गट रचनेवर जिल्हा प्रशासनाला 121 हरकती प्राप्त। चाळीसगाव आणि चोपडा तालुक्यातून सर्वाधिक हरकती। स्वच्छता रँकिंगमध्ये नागपूरचा 27वा क्रमांक। नागपूर महापालिकेला आली जाग। विशेष पथकाची स्थापना। मनपाच्या 10ही झोनमध्ये स्वच्छता गाड्यांची पाहणी सुरू। एमएसटी-सीईटीच्या नुकताच प्रसिद्ध झालेल्या गुणवत्ता यादीत मोठा घोटाळा करण्यात आल्याचा आरोप। अहिल्यानगरमधील विद्यार्थी आणि पालकांकडून चौकशी करून प्रवेश प्रक्रिया थांबवण्याची मागणी। सोलापूरच्या माळशिरसमधील पानीव गावचे सुपुत्र लष्करातील हवालदार यशवंत बाबर यांचं कर्तव्यावर असताना निधन। यशवंत बाबर यांच्यावर पानीव गावात बुधवारी सकाळी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार। चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदासाठी रवींद्र शिंदे यांची निवड, तर उपाध्यक्षपदासाठी संजय डोंगरे यांची वर्णी। दोघेही भाजप आमदार बंटी भांगडिया यांचे निकटवर्तीय। नांदेडच्या बिलोली तालुक्यातील हिप्परगा माळ ग्रामपंचायतीची इमारत जीर्ण। शासनाने लक्ष देऊन नवीन इमारतीला मंजुरी देण्याची सरपंच आणि गावकऱ्यांची मागणी। ठाण्याच्या शहापूरमध्ये दापूरमाळमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेची दयनीय अवस्था। पडक्या इमारतीमध्ये विद्यार्थ्यांवर शिक्षण घेण्याची वेळ। इमारतीच्या बांधकामासाठी वनविभागाची परवानगी मिळत नसल्याने शाळेची दुरावस्था। नालासोपाऱ्याच्या कळंब समुद्र किनाऱ्यावर संशयास्पद कंटेनर वाहत आला। मालवाहू जहाजातून कंटेनर खाली पडल्याचा संशय। कंटेनरमध्ये नेमकं काय आहे याचा पोलिसांकडून तपास सुरू। राज्य परिवहन महामंडळातील अभियंता एसएव्हीच्या जाळ्यात एसटी कॅन्टीनचा अनधिकृत दरवाजा बंद करण्यासाठी मागितली लाच। शशिकांत उबाळे असं या लाचखोर अभियंत्याचं नाव। जळगावच्या भुसावळमध्ये 35 वर्षीय महिलेवर सामूहिक अत्याचार। महिलेला घरी सोडण्याच्या बहाण्याने जंगलात घेऊन जात अत्याचार। या प्रकरणी पोलिसांकडून 2 आरोपींना अटक, तर 1 आरोपी फरार। कानात हेडफोन घालून रेल्वेचा रूळ ओलांडताना रेल्वेची महिलेला धडक। महिलेला वाचवण्यास गेलेल्या तरुणाचाही मृत्यू। अंबरनाथच्या मोरीवली गावाजवळची घटना। वैशाली धोत्रे आणि आतिश आंबेकर असं या दोघांची नावं। सांगली बस स्थानकात माथेफिरूकडून बसवर दगडफेक। पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना नागरिकांनी पकडलं। प्रवासी आणि चालक वाहक भयभीत। माथेफिरू पोलिसांच्या ताब्यात। परभणीतील संसार चालकाच्या मारहाणीत मृत्यू झाल्याच्या प्रकरणी संसार चालक आणि पत्नी पोलिसांच्या ताब्यात। 12 दिवसांपासून फरार असलेल्या संसार चालक आणि पत्नी पोलिसांच्या ताब्यात। टीसी मागण्यासाठी गेलेल्या पालकांच्या संसार चालकाच्या मारहाणीत मृत्यू झाला होता। नागपुरातील सराईत गुन्हेगार सूरज ब्राह्मणेकडून गावठी पिस्तूल जप्त। तहसील पोलिसांची कारवाई। अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल, तर 51,000 रुपये मुद्देमाल जप्त। ठाण्याच्या पातलीपाडा ब्रिजवर ट्रकचा अपघात। लोखंडी रॉडने भरलेला ट्रक दुभाजकावरील स्ट्रीट लाईटच्या खांबाला धडकला। या अपघातात दोघांचा मृत्यू। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील फरार असलेल्या 2 आरोपींना पोलिसांकडून अटक। फरार आरोपींसह जामिनावर असलेल्या आरोपींनाही मकोका लावण्याचा मंत्री प्रताप सरनाईक यांच्या सूचना। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात एकूण 38 आरोपी असून 12 आरोपी अद्याप फरार। जुने नाशिक परिसरात असलेल्या चौक मंडईतील जुना वाडा कोसळल्याची घटना। जीवितहानी नाही, मात्र परिसरातील वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। 5 ते 6 वाहनं मलब्याखाली दबली। कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयात सिटी स्कॅनची व्यवस्था। मोफत सिटी स्कॅन तपासणी केंद्र सुरू। पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते तपासणी केंद्राचं उद्घाटन।
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांचा वाढदिवस परळीच्या भाजप कार्यालयात रक्तदान शिबिराचं आयोजन. 26 जुलै रोजी पंकजा मुंडे यांचा वाढदिवस. अनेक नागरिकांनी केलं रक्तदान. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त गडचिरोलीत विविध प्रकल्पांचं उद्घाटन. या प्रकल्पांसाठी 24,000 कोटींची गुंतवणूक तर 10,000 नागरिकांना मिळणार रोजगार. भाजपात प्रवेश केल्यानंतर सुधाकर बडगुजर यांचा पहिलाच मोठा कार्यक्रम. मुख्यमंत्री फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त महारक्तदान शिबिर. भाजपचे आजी माजी लोकप्रतिनिधी उपस्थित. बारामतीत अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिराचं आयोजन. महाआरोग्य शिबिरात नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात उपस्थिती. बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जुन्या आठवणींना उजाळा. नगरसेवक किरण गुजर यांनी भरवले लहानपणापासून ते आतापर्यंतच्या फोटोंचं प्रदर्शन. फोटोंच्या प्रदर्शनातून आगळ्या वेगळ्या दिल्या शुभेच्छा. जालन्याच्या बदनापूरमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन. आमदार नारायण कुचे यांनी आयोजित केलेल्या शिबिराला नागरिकांची उपस्थिती. नाशिकच्या सिन्नर एमआयडीसी परिसरात अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त 11 एकरात भव्य फार्म आर्ट. फार्म आर्टच्या माध्यमातून अजित पवारांचा फोटो साकारला. सिंधुदुर्गात गणेश मूर्ती बनवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू. पीओपीच्या गणेश मूर्तीची किंमत 2 पटीने वाढली. बीडच्या घाटनांदूर ते चोपनवाडी रस्त्याची दुरावस्था. संपूर्ण रस्ता हा चिखलमय झाल्यानं विद्यार्थ्यांची कसरत. रस्त्याचं काम तात्काळ करण्याची नागरिकांची मागणी. इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या शहापूर येथील जागा आठवडी बाजार आणि यात्रेसाठी आरक्षित करा. शहापूर ग्रामस्थांची मागणी. महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांना निवेदन. जळगावात भटक्या जनावरांमुळे महामार्गावर राखेचा ट्रक उलटला. सुदैवानं जीवितहानी नाही. काही काळ वाहतुकीत कोंडीचं चित्र. महिलेला प्रसूतीसाठी बांबूच्या झोळीत टाकून नातेवाईकांची 5 किलोमीटरपर्यंत पायपीट. नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यातील सुरवाणी पाड्यातील घटना. रस्ता नसल्यामुळे प्रवास खडतर. वाशीमध्ये 2 अट्टल चोरट्यांना अटक. 11 लाखांचा मुद्देमाल जप्त. आणखी 10 चोरीच्या गुन्ह्यांची उकल. रत्नागिरीच्या मिरकडवाडा बंदरात विकास कामं सुरू होणार. बंदरासाठी 113 कोटी रुपयांची तरतूद. लाटेच्या विरोधात संरक्षक भिंत बांधणं, गाळ काढणं, लिलावगृह आणि रस्त्यांच्या कामाचा समावेश. धाराशिवमध्ये 21 वर्षीय मुलाने 65 वर्षाच्या महिलेची केली हत्या. दागिन्यांसाठी हत्या केल्याचं उघड. तुळजापूर पोलिसांकडून तरुणाला अटक.